मनाली आल्यावर की रोहतांग पास हे प्राईम अट्रॅक्शन आहे प्रत्येकाचं. तर याला काही ऑल्टरनेटिव्ह दुसरीकडे आहे जिथे लोक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स प्लस स्नो असं मिळू शकेल लोकांना? तर त्याचा एक अल्टरनेटिव्ह म्हणजे चिंचकुला नावाचा एक पास आहे. ऑन द वे फ्रॉम चंदीगड टू मनाली सुद्धा काय वेगळं लोकांना बघता येईल? तर एस्पेशली मंडीबद्दल मला सांगायचं ते म्हणजे कल्चरली प्रचंड रिच असं गाव आहे मंडी. तिथे किमान एक 20 ते 30 जुनी शंकराची दगडामधून रॉक कट टेम्पल्स आहेत. की कनेक्टिव्हिटी हा एक मेजर इश्यू येतो. तुम्ही काय सजेस्ट करता लोकांना मनालीत यायला? दिल्ली मनाली वॉल्वोनी यावं का चंदीगड मार्गे बाय रोड यावं? त्यांना बसमध्ये चांगली झोप लागते. तर मी मग दिल्लीहून वोल्वोनी रात्रभरचा प्रवास झोपेतून निघतो आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मनालीला असता. सगळं सोडून मनालीत तू कसा काय गेलास? म्हणजे कुठल्या प्रेरणेने तुला मनाली जावं असं वाटलं आणि व्हॉट वॉज द ट्रिगर पॉईंट? नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आपण नेहमी म्हणतो मराठी पाऊल पडते पुढे, आणि आपण अनेक असे मराठी उद्योजक पाहिले जे महाराष्ट्राबाहेर जाऊन त्यांनी स्वतःचं एक वेगळं साम्राज्य उभं केलंय. आज माझ्यावर असाच एक मराठी तरुण आहे ज्यांनी हजारो किलोमीटर लांब मनालीत जाऊन स्वतः स्थायिक होऊन तिथे एक स्वतःचं एक वेगळं स्थान मनालीमध्ये निर्माण केलंय. तो टुरिझम बिझनेसमध्ये आहे. त्याचा स्वतःचा एक छोटा तिथे होमस्टे आहे मनालीमध्ये, आणि तो असंख्य मराठी टुरिस्टना मनालीमध्ये नॉर्मल साईटसीइंगच्या पलीकडे काय आहे हे दाखवायचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. तर आपण आज गप्पा मारणार आहोत इंद्रनील वर्तक या मराठी तरुणाशी. इंद्रनील, थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग ऑन द पॉडकास्ट. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. अरे, इट्स माय प्लेजर. तर इंद्रनीलची कंपनी आहे ऑसम पॉसम एक्सप्लोरर्स म्हणून. तो मनाली स्थित आहे. वर्षातले मला वाटतं 8 ते 9 महिने का 7 ते 8 महिने तो मनालीमध्ये असतो. आणि मी म्हणल्याप्रमाणे त्याचा एक होमस्टे आहे. आणि मला नक्की आज खात्री आहे की आजचा एपिसोड खूप छान होणार आहे. मनालीबद्दल सगळ्यांना, दर्शकांना खूप काहीतरी वेगळं ऐकायला आणि बघायला मिळणार आहे. तर इंद्रनील, अगदी बेसिक प्रश्न जो प्रत्येकाला आणि मलाही पहिल्यांदा आला तुला भेटल्यावर, की आउट ऑफ द ब्लू महाराष्ट्र सगळं छान, पुण्यातलं ते सुद्धा सगळं सोडून मनालीत तू कसा काय गेलास? म्हणजे कुठल्या प्रेरणेने तुला मनाली जावं असं वाटलं आणि व्हॉट वॉज द ट्रिगर पॉईंट? राईट. ओके, शुअर. सो आय थिंक मी सुरुवात करीन. तुम्ही महाराष्ट्राचा उल्लेख केला. आपण सगळे महाराष्ट्राचे आहोत आणि सह्याद्री आपलं बॅकयार्ड आहे. त्यामुळे आपल्या प्रत्येकालाच पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीत कुठे ना कुठेतरी ट्रेकिंगला जायला किंवा वीकेंडला जायला आपल्याला सवय आहे. आपल्याला बेसिकली डोंगरांची सुद्धा एक्सपोजर आहे आपल्याला. तसंच मलाही एक्सपोजर होतं लहानपणापासून. त्यानंतर 10वी नंतर मी एक ट्रेक केला होता हिमाचल प्रदेशमध्ये. तर तेव्हा मी पहिल्यांदा हिमालय आणि तिथली जी ब्युटी आहे त्याला एक्सपोज झालो. तर त्यानंतरचा जो प्रवास अ, हिमालयातला होता तो वाढतच राहिला. आणि इन अ सेन्स मी कारण शोधत गेलो हिमालयात परत परत जायची. त्यानंतर मग सायकलिंग केलं मी मनाली टू लेह. आणि त्यानंतर मग बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूनी काय तिकडे अपॉर्च्युनिटीज आहेत किंवा काय होऊ शकतं ह्या दृष्टिकोनाने विचार सुरू झाले. म्हणजे तुला हिमालयाच्या प्रेमात पडल्यासारखं झालं तू, आणि यू कुड नॉट लिव्ह द हिमालयाज. हो, ऍब्सोल्युटली. आणि कोणीही म्हणजे हिमालयात गेलं असेल तर त्यांना नक्की कळेल मी काय बोलतो याबद्दल. नाही नाही, नक्कीच नक्कीच. हिमालयाची भुरळच वेगळी आहे खूप, की एकदा गेलेला माणूस सारखं जावं असं वाटतं. यू आर परफेक्टली राईट. पण हिमालय म्हणलं की त्याच्यात ठिकाणं खूप आहेत. म्हणजे अगदी काश्मीरपासून नॉर्थ ईस्ट पर्यंत हिमालय जातो. तर मनाली स्पेसिफिक तुला का आवडलं एवढं? तो बेसिकली मी आधीच्या ह्याच्यात सांगितलं तसं मी ट्रेक जो केला होता तो देवटिब्बाचा ट्रेक होता आणि त्याची सुरुवात जगत सुख नावाच्या एका लहान गावातून झाली होती जे मनालीपासून साधारण एक 6-7 किलोमीटर अलीकडे. तर तेव्हाच मनाली आणि तो ओव्हरऑल परिसर, तिथली देवदारची जंगलं किंवा तिथली हवा, लोक सुद्धा ही खूप चांगली वाटली होती. आणि त्यानंतर मी एक बेसिक माउंटेनिअरिंगचा कोर्स सुद्धा केला. तर हो, त्यामुळे नाईस. अजून मनाली आणि त्या परिसराबरोबर अजून जवळीक साधता आली. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. बरं, मला एक सांग, आता इथला जो टुरिस्ट आहे महाराष्ट्रातला,
तुलाही माहिती आहे, तो ते इतके वर्ष टुरिझम मध्ये आहेस. तर जो नॉर्मल टुरिस्ट आहे, जो शिमला मनाली किंवा हिमाचल करतो, तो जेमतेम 3 एक रात्र राहतो मनालीमध्ये. एक दिवस पोचतो, एक दिवस ते टिपिकल रोहतांग पास करतो, आणि तो मनालीमधलं लोकल जे काय त्याला अर्धा दिवस बघायचं तेवढं बघतो आणि तो निघतो मनालीतनं. तर मनालीमध्ये तुझ्या मते खूप काही बघायला आहे. तर तू काय सजेस्ट करतोस कुठल्याही येणाऱ्या टुरिस्टला, की मनालीमध्ये किंवा ऑन द वे सुद्धा, म्हणजे कुलूतनं माणूस येतो मनालीमध्ये, अनेक लोक कुलूला थांबत पण नाहीत, नुसतं ऑन द वे काय जेवायला थांबतील फार तर फार, किंवा ऐकलं म्हणून थांबतील, काय शॉल खरेदी करतील आणि पुढे जातील. तर आपण तिथनं सुरू करू, की ऑन द वे फ्रॉम चंदीगड टू मनाली सुद्धा काय वेगळं लोकांना बघता येईल, आणि देन विल कम टू मनाली प्रॉपर. राईट. तर इनफॅक्ट तो पूर्णच एरिया चंदीगड पासून सुरुवात केलं की बिलासपूर लागतं, सुंदरनगर लागतं, मंडी लागतं. तर हे सगळे तिन्ही जे डिस्ट्रिक्ट्स आहेत, 3 डिस्ट्रिक्ट्स आपण क्रॉस करून जातो. आणि तुम्ही म्हणालात तसं फक्त आपण म्हणे मनाली गाठायचं ह्या उद्दिष्टाने तिकडे वाटेत थांबत नाही कधी. तर एस्पेशली मंडीबद्दल मला सांगायचं ते म्हणजे कल्चरली प्रचंड रिच असं गाव आहे मंडी. तिथे किमान एक 20 ते 30 जुनी शंकराची दगडामधून रॉक कट टेम्पल्स आहेत. पूर्वीची पाला डायनेस्टी जी होती, म्हणजे बंगालची जी पाल डायनेस्टी होती, तर तिथला एक प्रिन्स इथे येऊन त्यांनी असंख्य अशी शंकराची मंदिरं त्या शैलीची, बेंगॉली शैलीची तिकडे बनवली आहेत मंडीत. तर ज्यांना मंदिरं आवडतात तर नक्की मंडीमध्ये एक स्टॉप तर नक्की घ्यावा. क्या बात. तसंच कुल्लू सुद्धा, तसंच कुल्लूमध्ये सुद्धा मी स्वतः जातो तिथे फूडसाठी, की तिथलं समोसे आणि गुलाबजाम जे आहेत ते खूप युनिक आहेत. तिकडे बदाम घी मध्ये तळून नंतर तो गुलाबजाम मध्ये टाकलेला असतो. सो त्या थंडीत एकदम मस्त वाटतं. सो तिकडे त्या कारणासाठी का होईना नक्की थांबायचं कुल्लूत. राईट. आणि मला वाटतं कुलूमध्ये आसपास मंदिरही खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची आहेत. हो, हो. तिथे सुद्धा हनुमानाचं एक मंदिर आहे, वैष्णोदेवीचं मंदिर आहे. वैष्णोदेवीचं मंदिर खूप जुनं नाहीये, पण ते ज्या शैलीत बनवलंय ते खूप इंटरेस्टिंग आहे. ते म्हणजे इतकं नवीन असेल असं वाटत नाही. त्यांनी इन्स्पिरेशन सगळ्या जुन्या टेम्पल्स मधून घेतलंय. आणि तो एक इंटरेस्टिंग म्हणजे एक्सपेरिमेंट आहे नवीन मंदिरं बनवण्यामधलं. तर तिकडे नक्की, आणि ते जवळ आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही राफ्टिंगसाठी थांबाल कुल्लूमध्ये, तर अगदी तिथेच जवळ वैष्णोदेवीचं टेम्पल आहे. सो तिकडे ते नक्की बघण्यासारखं. नाईस, नाईस. आणि मग ती जी वाटेत कुलूला ती जी शॉल फॅक्टरी आहे, जी लोक बरेचसे थांबतात, ते खरं वर्थ आहे तिथे जाणं आणि तिथे विकत घेणं, का मनालीमध्ये खरेदी करणं जास्त बेटर आहे? आय थिंक दोन्ही, म्हणजे तसं जे मिळतं ते बऱ्यापैकी सिमिलर आहे. पण ज्यांना इंटरेस्ट आहे, की त्यांनी ज्या पद्धतीने, माझ्या पर्सनली वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी लेड आउट केलेलं असतं, तिकडे फक्त आणि शॉल्स नाही, बाकी सुद्धा गोष्टी मिळतात. हिमाचली प्रॉडक्ट्स असतात, काही फूड फूड प्रॉडक्ट्स असतात, किंवा महिला बचत गटातून बनवलेले काही वेगळे सुद्धा हँडीक्राफ्ट्स असतात. म्हणून एक म्हणजे असं काही मस्ट स्टॉप असं मी नाही म्हणणार, पण एक 10-15 मिनिटं थांबायला काहीच हरकत नाही तिथून. राईट, राईट. ओके. सो नाव वी कम इन टू मनाली, कारण मनाली हे कुठल्याही टुरिस्ट मेजर अट्रॅक्शन आहे, कारण तिथे वर्षभर रोहतांगला बर्फ मिळतो हे आता सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे मनाली हे आहेत कुणाची हिमाचलच्या आयटीमध्ये मस्ट स्टॉप असतोच मनाली. तर आता मनालीमध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लोक डे 1ला येतात, संध्याकाळी पोहोचतात चंदीगडवरनं. डे 2ला पहाटे रोहतांगला जाऊन दुपारपर्यंत येतात, दमलेले असतात, तो दिवस संपला. डे 3 मनालीतलं लोकल काहीतरी बघून डे 4ला निघतात लोक. नॉर्मली ही लोकांची आयटरी असते मनालीमधली. तर ह्या सगळ्याच्या पलीकडे तू काय अजून सजेस्ट करशील, की मनालीत तुम्ही ना हे काहीतरी वेगळं बघा, तुम्ही हे मंदिर बघा, हा वेगळा अनुभव घ्या, किंवा या ठिकाणी तुम्ही ऍडव्हेंचर स्पोर्ट्स करा रादर दॅन गोइंग टू रोहतांग, असं काही वेगळं काय सांगता येईल आपल्याला? अ, मनालीच्या आजूबाजूला आय थिंक बऱ्यापैकी सगळं कव्हर्ड आहे, आणि त्यात खूप काही मी असं ऍड नाही करू शकणार. पण मनालीच्या थोडं लांब नग्गर नावाचं ते गाव. तर नग्गर खूप कमी लोक व्हिजिट करतात, किंवा ते जी करतात सुद्धा, ती लोक, तिथे एक मुरलीधर कृष्णाचं मंदिर आहे, तिथे खूप जास्त लोक व्हिजिट नाही करत. ते पण अगेन एकदम जुनं, अराउंड 1000 वर्ष जुनं मंदिर आहे. वरून पूर्ण कुल्लू व्हॅली दिसते.
आणि एक खूप छान शांत जागा आहे ती. तर तिथे जाऊ शकता. नंतर नगर सुद्धा की ओव्हरऑल रोरिक जो रशियन एक्सप्लोरर होता. तर त्यांनी जे तेव्हाच्या काळात त्याला कुल्लू त्याच्या दृष्टिकोनातून जे दिसलं होतं, तर त्याची पेंटिंग्स त्यांनी खूप सुंदर करून ठेवली. तर तेव्हाचं नगर किंवा तेव्हाचं मनाली किंवा तो परिसर आणि आत्ताचा ह्याच्यात फरक किती पडलाय हे सुद्धा कळू शकतो. तो तिकडे नक्की व्हिजिट करू शकतात रोरी आर्ट गॅलरीला. नंतर अशी 2-3 काही गावं आहेत, की आता स्पेशली मनाली टू कुल्लू जो हायवे आहे, राइट साइड बॅकचा. तर त्या प्रत्येक गावात सुद्धा कल्चर अत्यंत वेगळं आहे, की आता त्रिणी बऱ्यापैकी आता कमर्शियलाइज झालंय. पण अजून ह्या साईडला म्हणजे नगर आणि त्रिणीच्या मध्ये काही 2-3 गाव आहेत. मी स्वतःहून त्या गावांची नावं नाही सांगत, कारण तिथलं अजूनही देवी-देवताची जी सिस्टम आहे, ती बऱ्यापैकी स्ट्रिक्ट आहे. पण ज्या व्यक्तीला इच्छा आहे शोधून काढायची, त्यांनी Google मॅप्सवर अगदी सहज त्याला मिळू शकतं. पण हा एक हिंट आहे म्हणजे बेसिकली नगर टू त्रिणी ह्याच्यामधली गावं. म्हणजे तिथल्या कल्चरल एक्सपिरियन्स खूप वेगळा आहे कम्पेअर्ड टू रेस्ट ऑफ इंडिया, म्हणून ते तुम्ही व्हिजिट करा म्हणताय. हो, कल्चरल एक्सपिरियन्स आहे. तिथला निसर्ग सुद्धा खूप सुंदर आहे. तिथली काही मंदिरं जी आहेत, ती खूप कमी लोकं व्हिजिट करतात. लोकल लाईफ हिमाचली सुद्धा बघायला मिळतं. एक छान ग्लेशियर मधून येणारा एक झरा आहे. त्या झऱ्याच्या काठी तिथल्या स्थानिक लोकांनी छोटा एक कॅफे बनवलाय. तिथे खूप लोकं पोहोचूही शकत नाहीत, कारण एक 1 किलोमीटरचा वॉक आहे. तर तिकडे नक्कीच जाण्यासारखं आहे. म्हणजे हा कॅफे कुठे नगर प्रिनीच्या मध्ये? हो, हो, हो. नग्गर त्रिणीच्या इथे एक गाव आहे तिथे. नाईस, इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग इंटरेस्टिंग. पण आता मनालीमध्ये आल्यावर हे झाले साईट लोकेशन्स, पण वेगळे अनुभव अजून लोकांना काय घेता येतील इन टर्म्स ऑफ ऍपल व्हिजिट असेल किंवा ऍपल वाईन टेस्टिंग असेल किंवा ऍपल ऑर्चर्ड व्हिजिट, ऍपल पिकिंग, हे कधी करता येतं आणि हे कुठे करता येतं? साधारण ऑक्टोबर किंवा सॉरी ऑगस्ट एंड सप्टेंबर आला की अ, माहितीच आहे की तेव्हा सगळी ऍपल्सचा हार्वेस्ट सीझन असतो. तर कुठल्याही म्हणजे स्पेशली मनाली टू नग्गर जे विलेजेस आहेत, तर तिथे आम्ही सुद्धा प्रोव्हाइड करतो की हा जो एक्सपिरियन्स आहे की स्थानिक जे बगीचे जे ओनर्स आहेत त्यांच्याबरोबर तुम्ही इंटरॅक्शन करू शकता. जी लाईफ सायकल आहे ॲपल्सची म्हणजे लागवडीपासून हार्वेस्ट पर्यंत राईट. ती कशी असते, त्यांचे काय चॅलेंजेस असतात, याबद्दल सुद्धा कळता येतं. तर अनेक गाव आहेत म्हणजे फॉर एक्झाम्पल नगरमध्ये सुद्धा हा अनुभव घेता येतो. किंवा ॲपल वाईन्सचं सुद्धा एक आउटलेट हिमाचल टुरिझमने सुरू केलं. जिथे ते जी सफरचंद नाहीतर वाया गेली असती, तर ओके. त्याचं प्रोसेसिंग करून वायनरीज त्यांनी सुरू केलेत. तर ते सुद्धा आउटलेट्स नगरमध्ये आहेत किंवा मनालीमध्ये सुद्धा आहेत आउटलेट्स त्याचे. आता हे मनाली नगर वगैरे अंतर किती आहे साधारण आहे? 30 किलोमीटर. अच्छा, म्हणजे एक पाऊण तास ऍट मॅक्स पोचायला. हो, हो, हो. हो, येस. मॅक्सिमम 1 तास. हो. ओके ओके ओके. पण मग आता मनाली आल्यावर की रोहतांग पास, मी म्हणे हे प्राईम अट्रॅक्शन आहे प्रत्येकाचं. पण रोहतांग पासला ते पहाटे 4:30ला उठून जा वगैरे, तर याला काही ऑल्टरनेटिव्ह दुसरीकडे आहे जिथे लोक ऍडव्हेंचर स्पोर्ट्स प्लस स्नो असं मिळू शकेल लोकांना? अ, रोहतांग मी सुद्धा पर्सनली तुम्ही म्हणालात तसं नाही सजेस्ट करत. कारण एक तर तिथे खूप जास्त लोक जातात. त्यामुळे तिथला सुद्धा जो परिसर आहे तो बिघडायला लागला होता. आणि 10-10 तास ट्रॅफिक जॅम्स असतात बरेचदा रोहतांगला. तर त्याचा एक अल्टरनेटिव्ह म्हणजे चिंचोला नावाचा एक पास आहे. इथून म्हणजे कुल्लू व्हॅलीला झंस्कारला कनेक्ट करणारा एक शिंकुला पास आहे. बरं. तर तिकडे 4x4 कार्स जातात फक्त. तो एक ऑप्शन आहे. नाहीतर बारालाचा सुद्धा एक ऑप्शन आहे. पण बारालाचा मेन लेह हायवेवर येतो. सो तिकडे ओके. एकदा बर्फ हां आणि तो मे एंड जून 15-20 तारखेपर्यंत बर्फ असतो बारालाच्यामध्ये. नंतर थोडा वितळायला लागतो. तर बारालाचा आणि शिंकुला हे 2 खूप छान ऑप्शन्स आहेत आणि शिंकुला स्पेशली खूप वेगळा अनुभव आहे. तिथून एक ग्लेशियर सुद्धा समोर दिसतं. ते सुद्धा खूप सुंदर आहे. पण मग तिथे पण रोहतांग सारखे तुम्हाला स्नो स्पोर्ट्स वगैरे आहेत तिथे का नाही?
आहेत, आहेत, आहेत. आता सुरू झालेत तिकडे. त्या ओके. प्रमाणात नाही, जे एका अर्थाने चांगलं सुद्धा आहे. पण आहेत, प्रोव्हायडर्स आहेत जे तिकडे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज वगैरे करतात. आणि ऑन द वे जर किंवा झिप लाईनिंग वगैरे ह्या स्टाईलचं जर करायचं असेल, तर ऑन द वे सिसूमध्ये झिप लाईनिंग करून मग पुढे जाता येतं. ओके. पण सिसू हा रस्ता रोहतांवरूनच पुढे जातो ना, का नाही? नाही, अटल टनलनी पण जाता येतो. आता रोहतांगला बायपास करण्यासाठी आता अटल टनल झालंय. सो रोहतांग पूर्णपणे आता बायपास करता येतं. ओके, ओके. मी अटल टनलमध्ये जाऊन सिसूवरनं पुढे ते दुसरं गाव तुम्ही बोललात ते. बरोबर, नाईस, बरोबर, नाईस, बरोबर. नाईस, 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 नाईस. ओके, ग्रेट, ग्रेट. पण मला अगदी एक असा प्रश्न आहे, की तुम्ही मनालीत येणाऱ्या टुरिस्टना तुम्ही नॉर्मली कुठे घेऊन जाता? म्हणजे आता मी आलो तर मला माहिती आहे मनालीत 1, 2, 3, 4 ठिकाणं बघायची आहेत. तर तुमच्याकडे येणारा जो टुरिस्ट आहे, ज्याला मनाली वेगळं अनुभवायचं आहे, तर त्याला तुम्ही 3 नाईट किंवा 4 नाईट आयटिनरी काय सजेस्ट करता? मग, आता आमच्याकडे ट्रिप्स असतात त्या लोकेशन बेस्ड म्हणजे फार त्या जागेवर मला महत्व नसतं. पण तिथे जाऊन लोक काय करतायत ह्याच्यावर असतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल नग्गर किंवा जी लहान गावं आहेत जिथे आम्ही घेऊन जातो, तर तिथे आम्ही स्थानिक लोकांबरोबर एक अख्खी दुपार घालवतो. लंच असतो त्यांच्या घरी, की त्यांचं जे लोकल कल्चर आहे किंवा लोकल कल्चर त्यांच्या खाण्यातूनच सर्वात नीट अनुभवतायत. तर मग नक्कीच. ते त्यांचं बालपण त्या गावात कसं झालं हे शेअर करतात किंवा त्यांचा जो गावातला सर्वात चांगला स्पॉट आहे इथे घेऊन जातात. तर अशी 2-3 गावं आहेत. नग्गर आहे. मनालीला सुद्धा, की एक दिवस कारण बर्फ सगळ्यांना आवडतो. म्हणून बारानचा किंवा शिंकुल्याला आम्ही घेऊन जातो. आणि मग बाकी कारण प्रत्येक गावात असं आहे, की जर कोणाला एक्सप्लोर करायचं असेल ना, की कल्चर तर म्हणजे इट इज वेटिंग फॉर यू टू बी डिस्कवर्ड, की प्रत्येक एक्झॅक्टली. गावामध्ये आहे. पण थोडा मला वेळ म्हणजे तुम्ही जसं म्हणालात, की 2 किंवा 3 दिवसच घेऊन येतात. तर मी सजेस्ट करेन, की किमान एक 4 नाईट्स तरी पाहिजेत, हे सगळं करायला. राईट. तुमचं पॉइंट अगदी व्हॅलिड आहे. मिनिमम 4 नाईट घेतले तरच हो, ते शहर कळतं हो. आणि मग त्या शहराची मजा, त्या जागेची मजा आपोआपच तुम्हाला समजायला लागते. आता तुम्ही तिथे अलोंग विथ लोकल टुरिझम ॲक्टिव्हिटीज तुम्ही तिथे एक होमस्टे पण चालू केलंय. तर तो काय प्रकारचा होमस्टे आहे? म्हणजे तिथे किती रूम्स आहेत? काय आहेत? आपण फोटो तुम्ही बोलताना त्याचे स्क्रोल करूच, पण तरी काय प्रकारचं होमस्टे आणि कुठल्या भागात आहे मनालीच्या? अ, तर इथे 2 गोष्टी आहेत. म्हणजे एक म्हणजे आम्ही कॉटेज सुद्धा सुरू केलंय आणि हां. एक होमस्टे आहे. तर कॉटेज जो आहे तो एका ॲपलच्या बगीच्यात आहे आणि होमस्टेचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे मी सुद्धा राहतो स्वतः त्या होमस्टेमध्ये. ते वैशिष्ट्य नाहीये. पण त्याचं वैशिष्ट्य म्हणजे तो जो बांधलाय होमस्टे, तो एक फ्रेंच माणूस होता 30 वर्षापूर्वी. तर त्यांनी त्या स्टाईलमध्ये 30 वर्षापूर्वी म्हणजे युरोपियन त्याच्यात थोडे म्हणजे इन्फ्लुएन्सेस दिसतात. त्याचा एक खूप जुन्या स्टाईलचा माळा आहे. जर तुम्हाला म्हणजे जुन्या घरांमध्ये राहायला आवडत असेल, तर मग तो होमस्टे तुम्हाला नक्की आवडेल. पण फक्त त्या होमस्टेला आम्ही फक्त फॅमिलीज वेलकम करतो. कारण शेजारीच ती लोकल जी फॅमिली आहे ती सुद्धा राहते. त्यामुळे एकदम फॅमिली एन्व्हायर्नमेंट असतं. लोकल कल्चर राइट. अनुभवता येतं. सो ज्या लोकांना येऊन 7 दिवस घालवायचे आहेत, 1 महिना घालवायचा आहे, त्यांच्यासाठी हा होमस्टे परफेक्ट आहे. नाहीतर मग जी लोकं ट्रॅव्हल करतायत किंवा 2-3 दिवस त्यांना एकांतात घालवायचं आहे, त्यांना मग ते कॉटेज जास्त चांगलं. पण दोन्हीकडे किती लोकं राहू शकतात? म्हणजे एकच फॅमिली दोन्हीकडे राहू शकते का काय? हाऊ इज द सीन? होमस्टेमध्ये एका वेळेस एकच फॅमिली राहू शकते. तिथे 3 खोल्या आहेत. पण तो छोटा होमस्टे म्हणजे बंगला आहे छोटा, पण कम्फर्टेबली एक फॅमिली वावर करू शकते तिथे. आणि जे रिसॉर्ट आहे किंवा कॉटेज जे आहे, तिथे 14 खोल्या आहेत. तो तिथे ॲट अ टाईम एक 28 लोकं आरामात राहू शकतात. ओके, ओके. आणि अ, जेवणाची वगैरे सोय दोन्हीकडे आहे. तसं काय लोकल फूड हो, देता हो. तुम्ही का? होमस्टेमध्ये एक फुल्ली इक्विप्ड किचन आहे आणि आमच्या इथे एक ओळखीचे आजूबाजूला जे लोक आहेत, जर ते ते लोकल फूड प्रोव्हाईड करू शकतात. आणि कॉटेजमध्ये पूर्ण सगळं फुल फ्लेज मेन्यू असतो. ओके, ओके.
नाईस, 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 नाईस. ग्रेट, 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 ग्रेट. कमिंग टू वन मोर, आय थिंक महत्वाचा पॉईंट आहे मनालीच्या बाबतीत खासकर, की कनेक्टिव्हिटी हा एक मेजर इश्यू येतो. कारण चंदीगडवरनं तुम्ही काय सजेस्ट करता लोकांना मनालीत यायला? दिल्ली मनाली वॉल्वोनी यावं का चंदीगड मार्गे बाय रोड यावं? कारण मला वाटतं दिल्ली कुलू फ्लाईट्स सध्या चालू आहेत का माहित नाही, आणि त्या असतात तरी खूपच महाग असतात त्या. तर व्हॉट इज द बेस्ट वे टू रीच? तुम्ही आता वाटेत ते मंडी वगैरे म्हणलात, म्हणून मी विचारलं तुम्हाला की स्पेसिफिक तुम्ही रूट काय सजेस्ट करता? जर मी स्वतः म्हणजे माझ्या ज्या ट्रिप्स असतात ते तर चंदीगड पिकअप्स असतात सगळे ओके. आणि मग थांबत थांबत आम्ही इकडे जातो. पण ज्यांना त्यात फार इंटरेस्ट नाहीये आणि मुळात ज्यांना बसमध्ये चांगली झोप लागते त्यांनी मग दिल्लीहून वल्होनी मनालीला यावं. म्हणजे रात्रभरचा प्रवास झोपेतून निघतो आणि राईट, सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मनालीला असता. राईट, 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 राईट. मनालीमध्ये मी ऐकलं की शॉपिंग पण खूप छान करता येतं, आणि आता जे मनाली मधलं प्रॉपर सिटी मधलं मस्ट सी असं काय आहे असं तुम्हाला वाटतं? शॉपिंग सोडून अजून मस्ट सी मनालीत हे 2-3 ठिकाण तुम्ही करायलाच पाहिजेत. एक मला मनाली ज्या पद्धतीने बनवलंय किंवा ज्या पद्धतीने प्लॅन्ड आहे ते खूप मला आवडतं. म्हणजे अ, मनाली मॉल रोड टू एड मनालीला जो रोड जातो तो सगळ्यांनी अनुभवला असेल. गगनबावड्याचा रोड आहे. तर त्याच्याच पॅरलल त्यांनी रोड वाईडनिंग न करता एक अख्खा जंगलाचा पॅच त्यांनी कन्झर्व केलाय आणि त्या जंगलाच्या पॅच मधून एक छोटा पाथ काढलाय. तर तुम्ही मॉल रोड वरून जर ओल्ड मनालीला तुम्हाला जायचं असेल तर वन विहार वॉक म्हणून म्हणतात त्याला. जुनी 200-200 वर्ष जुनी देवदारची झाड आहेत. तर तुम्ही चालत ओल्ड मनालीला जाऊ शकता. आणि तो टुरिस्ट काय करेल तर कम्युट म्हणून तो खूप फेमस नाहीये तो पाथ. पण मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला तुम्ही जो टाइम स्पेंड कराल तो तुमच्या मनालीतला बेस्ट टाइम स्पेंड असेल. म्हणजे ते फिल्मी स्टाईल होईल की देवदारच्या झाडांमधनं आपण चालत चाललोय, ऑलमोस्ट लाईक अ फिल्म. हो, 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 हो. ओके. राईस, राईस. बर, मनालीमध्ये आल्यावर माणसानी कुझिन मध्ये लोकल काय नक्की खावं? म्हणजे की बाबा तू हिमाचली कुझिन मधलं हायलाइट्स असे काय आहेत? गोडामध्ये असेल, तिखटामध्ये असेल, तुम्ही 2-3 असे काय सजेस्ट करता की रे आले तर हे नक्कीच खा इथे? तो इथे ओव्हरऑल हिमाचली क्युझिन असं आहे. इथे खूप जास्त स्पाइसेस किंवा तेलाचा वापर नाही. खूप हेल्दी कुझिन. त्यांचा भर फ्रेश इन्ग्रेडियंट्सवर असतो. तर त्यातला एक पदार्थ जो मला स्वतःला आवडतो म्हणजे सिड्डू. त्याला एक्सप्लेन करायला झालं तर एक त्याचं स्टफिंग म्हणजे स्टफिंग नाही त्याचं आवरण इडलीसारखं असतं फर्मेंटेड. आणि त्याच्यात जी पेस्ट असते त्याच्यात अक्रोड असतो, खसखस असते आणि भांगेच्या बिया असतात ज्या ते रोस्ट करून त्याच्यात ऍड करतात. आणि तिथली एक लोकल जडीबुटी असतात म्हणजे बिच्चू बुटी नावाची एक जडीबुटी आहे. त्याचाही खूप इंटरेस्टिंग फ्लेवर असतो. आणि ते भरपूर म्हणजे मोदक जसा आपण तुपाबरोबर खातो तो तसा खातो. राईट, तर राईट. थंडीसाठी ते एकदम मस्त टेस्टी आहे. आणि ओके. नंतर मग लाहौल जो रिजन आहे म्हणजे अटल टनलच्या पलीकडे तर तो थोडा टिबेटन कल्चरने इन्फ्लुएन्स झालेला रिजन. पूर्वी तिथे खूप जास्त इन्ग्रेडियंट्स मिळायचे नाहीत. त्यामुळे ते जास्तीत जास्त वेळ एखादा इन्ग्रेडियंट कुक करायचे म्हणजे त्याचा फ्लेवर उतरवण्यासाठी. तर मग थुक्पा झालं किंवा थेंथुक झालं. ही सगळी तिथली नावं आहेत त्या डिशेसची. तर तुम्हाला ब्रॉथ बेस्ड किंवा सूप बेस्ड गोष्टी जर आवडत असतील तर थेंथुक नक्की ट्राय करा. नाईस, 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 नाईस. आता सर्वात महत्वाचा प्रत्येक टुरिस्टच्या मनातला विषय की मनालीमध्ये आलं की शॉपिंग काय करावं? म्हणजे सगळीकडे आली सगळंच मिळतं, पण असं मनालीत काय वेगळं मिळतं जे फक्त हिमाचलमध्येच घ्यावं आणि तिथे शॉपिंग करावं, असं वेगळं काय मिळतं? मला ते तुम्ही म्हणालात तसं सगळीकडे आता सगळं मिळतं. Amazon वरती सगळं अवेलेबल आहे. पण आपण जे तिथे जातो एखाद्या जागेवर तर कुठल्यातरी मॉलमधून किंवा मोठ्या दुकानातून विकत घेण्यापेक्षा मी तरी सजेस्ट करून तिथे अनेक सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. जी लोकं अत्यंत ऑथेंटिक असे त्यांचे प्रॉडक्ट्स ट्रॅडिशनल प्रॉडक्ट्स जे असतात ते विकत असतात. आणि त्यांना त्यांच्याही कामाला आपण जेव्हा तिथून विकत घेतो तेव्हा हातभार लागतो. तर एक त्याचं एक्झाम्पल म्हणजे
पहाडी नमक म्हणून एक गोष्ट असते हा. की फळावरती वगैरे जर स्प्रिंकल करण्यासाठी चाट मसाला सारखं असतं. पण जितकी तिकडं वेगवेगळी घरं आणि स्वयंपाकघरं तितकं वेगवेगळ्या टाईप्स ऑफ पहाडी नमक आहे. की काही लोक एखादा इन्ग्रेडियंट त्या ह्याच्यात जास्त टाकतात, काही लोक कमी टाकतात. तर हा जे नमक आहे ते एकाच ठिकाणी मॉल रोडवर मिळतं. किंवा अजून मग तिथे ऍपल वाईन किंवा ऍपल सायडर जी आहे ती खूप चांगली मिळते. की जी सफरचंद किंवा जी फळं एनिवेज खराब होणार होती ती तो शेतकरी ह्या वायनरीजला किंवा डिस्टिलरीजना विकून त्याच्या मधून त्याला काहीतरी मोबदला मिळतो. तर ते करू शकतात. किंवा अनेक लोकल महिला तिथल्या लोकल स्टाईलचा शॉल्स किंवा पट्टू त्यांचा एक ट्रॅडिशनल ड्रेस असतो त्या विणतात. किंवा लोकल ज्या जे मेंढपाळ आहेत तर ते लोकर काढून त्यांच्या बायका ज्या असतात त्या खूप चांगले सॉक्स बनवतात. तर ते सुद्धा नक्की घेऊ शकतात. नाईस, 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 नाईस. गुड. आता आपलं हा सगळं तुझं सगळं ऐकून तुला अनेक लोक फोन करतील. तर आता मनालीला ह्यातून पुढे आता ऑलमोस्ट मे ऑलमोस्ट संपत आलाय. तर इथून पुढे टिल सप्टेंबर ऑक्टोबर सीझन कसा असेल मनालीमध्ये? आता ट्रेडिशनली तरी सीझन जून पर्यंत असायचा. पण गेले 3-4 वर्ष खूप जास्त पाऊस जून मध्ये यायला लागला. आणि 2-2.5 महिन्याचा आता सीझन असतो. सो आता ह्या वर्षी जून पर्यंत तुम्ही येऊ शकता जर पाऊस नाही झाला. जुलै ऑगस्ट थोडा रिस्की असतं कारण लँडस्लाइड्स होतात. ऑगस्ट पेन सप्टेंबर ऑक्टोबर हा खूप अंडर रेटेड सीझन आहे तिथे. की बर. पावसाळा जस्ट संपलेला असतो. थंडी सुरू झालेली नसते. आणि ग्रीनरी पण असते आणि स्लाइट चिल असतो एअरमध्ये आणि रिस्क सुद्धा नसते तेव्हा लँडस्लाइड थांबलेले असते. तर तेव्हा तुम्ही नक्की येऊ शकता. हा एक इंटरेस्टिंग टाइम सांगितला तू. म्हणजे ऑगस्ट एंड हो. सप्टेंबर ऑक्टोबर तेव्हा ऍक्च्युली आपल्याकडे पण तसे वेदर वाईज किंवा आपल्याकडे पण तेव्हा कुठले हो. सणबीण नसतात. तर हो. आणि तो तिथे पण लो सीझन असेल म्हणजे लोकांना अवेलेबिलिटी मिळणं, हॉटेल्स मिळणं एवढं प्रॉब्लेम येणार नाही त्या काळात. हो, बरोबर. आणि म्हणून लोकल कल्चर किंवा खरं खरं लोकल लाईफ जर अनुभवायचं असेल ना तर थोडं ऑफ सीझन मध्येच जायचं. म्हणजे लोकल लोक सुद्धा थोडी निवांत असतात की ते सुद्धा मोकळेपणाने बोलतात. आणि एक वेगळा तो भाग बघता येतो तो सप्टेंबर टू ऑक्टोबर. काही ठिकाणी फॉल सीझन सुद्धा असतो जिथे पॉप्युलर नावाचं एक झाड असतं. ते ऑक्टोबर मध्ये त्या फॉल कलर्स त्याला येतात. सो ते सुद्धा तुम्ही बघायला जाऊ शकता ऑक्टोबर मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे, वा. बरे, हे मला छान वाटलं ऐकून. वेगळंच मला मला माहित नव्हतं. आय हॅड नॉट थॉट ऑफ दिस ऑल्सो की ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर पण करता येतं. नाईस, नाईस. त्याच पिरियडमध्ये दसरा येतो आणि आय थिंक तो कुलू दशरा म्हणून खूप फेमस आहे. तर तू कधी व्हिजिट केलंय आणि असं इज इट त्यावेळेस प्लॅन करून तो दसरा बघता येईल असं प्लॅन करता येतं? हो, एक दिवस तर नक्की वर्थ आहे. त्या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे जी सगळी गावं आहेत कुल्लू व्हॅली मधली त्या सगळ्या गावांमध्ये प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं. तर प्रत्येक जण त्या ग्रामदैवताला एका पालखीतून अनेक मैल चालत डोंगरांमधून चालत त्या दसऱ्यापर्यंत येतात. आणि मग ते वेगवेगळं म्हणजे पूर्ण जे कल्चर आहे कुल्लू व्हॅलीचं ते अनुभवायचं असेल तर तेव्हा म्हणजे अटेंड करणं गरजेचं आहे. आणि प्लस एक मजा सुद्धा असते की वेगवेगळे स्टॉल्स असतात खाण्याचे किंवा गेम्स असतात. तर तुमच्यामध्ये जुन्या बालपणीच्या ज्या आठवणी आहेत की फन फेअर किंवा फेअरला व्हिजिट करणं तर राईट. हे तुम्ही रिलीज करू शकता परत. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. माझ्या मते की जिथे ऑलरेडी खूप टुरिझम आहे तर तिथे आता परत जाण्यात खूप एक्सपिरियन्स पॉइंट ऑफ व्ह्यू नाही मिळत की आता अगदी मॉल रोडवर किंवा ते आता तसं राहिलेलं नाहीये. आणि त्याशिवाय अनेक अशा जागा आहेत जिथे टुरिझमची गरज आहे हिमाचलमध्ये. म्हणजे लहान लहान विलेजेस आहेत तिथे आता जसं टुरिझम चालू आहे तसं नाही पण थोडं वेगळ्या पद्धतीचं की मे बी एक वॉक करत जर लोक गेली किंवा लोकल लंच केला तर त्यांनी त्यांची संस्कृतीचं सुद्धा संवर्धन होऊ शकतं. आणि जिथे ऑलरेडी खूप जास्त टुरिझम आहे त्याचं थोडं डायव्हर्ट होऊन ज्या ठिकाणी गरज आहे टुरिझमची जिथे लोक अजून लोकल लोक वेलकम करतायत टुरिझमला तिथे थोडं डायव्हर्ट होऊ शकतं. सो
मे बी सगळे तुम्ही निघताना थोडा स्वतःचा सुद्धा रिसर्च करायची जर हॅबिट डेव्हलप केली, की साधं गुगल मॅप्सवर किंवा ब्लॉग्स वाचणं, युट्यूब बघणं, हे अगदी हल्ली सगळं अवेलेबल असतं. तर त्याने तुमचा एक्सपिरियन्स खूप जास्त इम्प्रूव्ह होऊ शकतो आणि हे गर्दीत अडकणं किंवा हे सगळं तुम्ही अवॉइड करू शकता. नाही, आणि मनाली देतं तर आता मला वाटतं फोन फक्त इद्रिल वर्त क्लास करायला पाहिजे प्रत्येकाने. नाही नाही अं, नाही, तसं काही नाही. नाही तसं नाही. कारण तू ज्या प्रकारे आता माहिती सांगितली आहे ती खूप वेगळी आहे. आणि ते काय होतं ना, गुगलवर ह्या सगळ्या माहिती एका ठिकाणी येत नाहीत. या खूप वेगळ्या पैलूंवर आपण आज बोललो, की म्हणजे काय खावं, काय वेगळं बघावं, कुठे शॉपिंग करावं किंवा काय शॉपिंग करावं, किंवा तू दसऱ्याबद्दल सांगितलंस, किंवा तू ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर हा जो एक नवीन टाइम सांगितला, लोक येऊ शकतात मनालीमध्ये. खूप इंटरेस्टिंग होतं. अं, एक शेवटचा प्रश्न तुला विचारतो. पण मला माझ्या तर खूप महत्वाचा प्रश्न येतो, की तू वर्षातले 8-9 महिने मनालीत असतोस, तर सह्याद्री चांगला आहे का हिमालय चांगला आहे? हा खूप शेवटचा प्रश्न खूप अवघड प्रश्न विचारून सोडलाय तुम्ही. आय थिंक ह्याच्यात म्हणजे कम्पॅरिझन नाही होऊ शकत. दोन्ही तितकंच चांगलं आहे. दोन्हीची तितकी स्पेशालिटी आहे. पण तरी हिमालयात एक काहीतरी वेगळी जादू आहे, की तिथलं जस्ट द हाईट, ती जी हाईट आहे किंवा त्याचे कल्चर आहे तिथलं, ते मे बी आपल्यासाठी खूप वेगळं वाटतं म्हणून ते त्याचं नाविन्य सुद्धा असेल कदाचित. पण आणि सह्याद्रीत ऍक्च्युली काय होतं, खूप जी लहान लहान गावं आहेत ती ऍक्सेसिबल नाही आहेत. खूप जास्त चालायला लागतं. काही बाबतीत सह्याद्री जास्त रिमोट आहे हिमालयापेक्षा. तर या खरं तर अगदी खरं सांगायचं झालं तर या प्रश्नाला उत्तर नाही. दोन्ही इक्वली चांगले आहेत, इंटरेस्टिंग आहेत एकदम. नाही म्हणजे आपण असं नको असं प्रश्न आहे हा, की कोहली चांगला का तेंडुलकर चांगला, दोघंही चांगले आहेत. हो, ऍब्सोल्युटली. खरंच, खरंच. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? मनाली ही मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाच्या बकेट लिस्ट मधलं डेस्टिनेशन आहे. कारण तिथे बर्फ असतो वर्षभर, सगळ्यांना माहिती आहे. पण मनालीमध्ये गेल्यावर वेगळं काय बघायचं याकरता खास आज इद्रिल शोवर आला होता. आणि तुमचा जर प्लॅन असेल मनालीला जायचा पुढच्या 60 महिन्यामध्ये, तर नक्की इद्रिलला कॉन्टॅक्ट करा, त्याच्याकडनं टिप्स घ्या. तिथे गेल्यावर त्याला भेटा. त्याचा होमस्टे आहे, त्याचं म्हटलं रिसॉर्ट एक छान आहे तिथे. तिथे राहा, जेणेकरून तो तुम्हाला जास्त चांगली तिथे गायडन्स करू शकेल. इंद्रनील, थँक्यू व्हेरी मच. खूप छान झालं एपिसोड. आणि दर्शकांना 100% मनालीचं काहीतरी एक वेगळं रूप तुझ्यामुळे बघायला मिळालं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू मला इन्व्हाइट केल्याबद्दल. मलाही खूप मजा आली तुमच्याशी बोलून. थँक्यू, थँक्यू इंद्रनील. ग्रेट. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा कॉमेंट्समध्ये. सर्वात महत्वाचं, आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.